आज आपण वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे ह्या दिवशी ब्रेन ट्यूमर्सबद्दल जाणून घेऊया. मेंदूचे ट्यूमर्स म्हणजे नेमके काय? मेंदूचे ट्यूमर्स म्हणजे मेंदूच्या पेशींची अवाजवी वाढ होऊन गाठ तयार होणे. आता ह्यामध्ये दोन प्रकारचे ट्यूमर्स असतात. पहिला ट्यूमर म्हणजे सौम्य ट्यूमर, ज्याला की आम्ही बिनाईन ट्यूमर्स म्हणतो. ह्या बिनाईन ट्यूमर्समध्ये मेनिंजिओमास, न्यूरोफायब्रोमास, लो ग्रेड ग्लायोमास अशी ट्यूमर्स असतात. आणि हे जे ट्यूमर्स आहेत हे फक्त तिथल्या तिथं वाढतात आणि ह्यांच्या प्रेशरमुळे नॉर्मल मेंदूवरती प्रेशर येऊन त्याच्यावरती याच्यामुळे लक्षणं यायला सुरू होतात. दुसरा जो आहे तो आहे मॅलिग्नंट ट्यूमर, जो की कॅन्सरचा ट्यूमर आपण म्हणू शकतो. ह्या ट्यूमर्स जे आहेत हे फार झपाट्यानं वाढतात आणि शरीरात इतरत्र सुद्धा पसरू शकतात. हे ट्यूमर्स थोडेसे धोकादायक असतात आणि ट्रीटमेंटसाठी थोडंसं कठीण जातं. सौम्य ट्यूमर्स जे आहेत हे ट्रीटमेंट केल्यानंतर 100% बरे होतात. ते मेंदूच्या ट्यूमर्सचे लक्षणं हे मेंदूमध्ये नेमकं कोणत्या भागात ट्यूमर आलेलं आहे त्याच्यावरती अवलंबून असतात. पण सर्व ट्यूमर्समध्ये काही कॉमन सिम्पटम्स असतात, जसे की डोकंदुखी. प्रखर डोकंदुखी असते आणि तेही सकाळी उठल्या. दुसरं लक्षण म्हणजे ते उलट्या किंवा मळमळ होत राहणे. सतत विनाकारणाने उलट्या होतात, मळमळ होत राहते. तिसरं गोष्ट म्हणजे हातापायाची ताकद कमी होणे. दृष्टीचे काही प्रॉब्लेम्स असतात, जसे की कमी दिसू लागतं किंवा फील्ड आपली जी आहे बघण्याची ती कमी होऊ शकते. तिसरं म्हणजे ऐकायला कमी येऊ शकतं. चौथं म्हणजे बॅलन्स आउट होत राहणे. महत्त्वाचं फिट्स येणे आणि काही ट्यूमर्समध्ये व्यक्तिमत्वात अचानकपणे बदल होऊ शकतात किंवा बोलण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. आता ह्या सगळ्यांचा निष्कर्ष काय? मेंदूचे ट्यूमर्सची लक्षणे आपण ओळखून घ्यायला पाहिजे. लक्षणे आल्या आपण डॉक्टरांकडे जायला पाहिजे, निदान करून घ्यायला पाहिजे.